सर्वांना नमस्कार, जय भीम। ज्या अर्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर जी 5 लाखपेक्षा जास्त अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली, ती दीक्षा देण्यापूर्वी 13 ऑक्टोबर 1935 येवला मुक्कामी त्यांनी धर्मांतराची घोषणा केली आणि नागपूर हे स्थळ निवडण्यात आलं। नागपूर ज्या ठिकाणी दीक्षा दिली त्या ती जागा वॅक्सिन इन्स्टिट्यूट या नावाने होती। तत्कालीन सेक्रेटरी वामनराव गोडबोले यांनी 28/9/1956 त्यांनी एक अर्ज केला त्यांच्याकडे आणि तत्कालीन ते प्रेसिडेंट वॅक्सिन इन्स्टिट्यूटचे त्यांनी 28/9/1956 ते 20/10/1956 म्हणजे 22 दिवसासाठी फक्त ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं। त्यानंतर 21/10/1956 पासून आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे जे मेंबर लोक आहे त्यांनी दीक्षाभूमी ही नावाने करण्यासाठी 70 वर्षापासून कुठलाही प्रयत्न केलेला नाही, नंबर 1। आणि असे कोणतेही त्यांच्याकडे दस्तावेज डॉक्युमेंट नाही, मी फोन लावून बघितलं। त्यानंतर जमीन महसूल अधिकार अभिलेख अधिनियम 1971च्या कलम 3, 5, 7 आणि 29 नुसार तलाठी मंडळ अधिकारी शासनाचं प्रशासनाचं काम आहे महसूल अधिकाऱ्यांचं की त्या जागेमध्ये जे काही दिसत असेल त्या जागेची नोंद त्यांनी 7/12 करायला पाहिजे, हे त्यांचे अधिकार आणि कर्तव्य होतं। मात्र त्यांनीसुद्धा आपल्या अधिकार आणि कर्तव्यामध्ये कसूर केले आहे आणि प्रेझेंट 16/1/2019 त्यांनी त्या जागेला झुडपी जंगल दाखवलेले आहे तहसीलदार साहेबांनी। त्यानंतर 8/9/2019 त्याच्या जागेचा फेरफार घेण्यात आलेला आहे, त्या फेरफार क्रमांक आहे 50/21 आणि 50/38। त्या जागेचा फेरफार घेतल्याची तारीख नाही, माहिती मिळाल्याची तारीख नाही, नोटीस दिल्याची तारीख नाही मेमोरियल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना। असा बोगस फेरफार महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये पहिल्यांदा घेतलेला आहे आणि तिथल्या मंडळ अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले आहे। त्यानंतर काही लोकांचं म्हणणं होतं की ते दीक्षाभूमीची जागा आहे त्या जागेचा सर्वे नंबर 221/1 222/2 आहे, तेव्हाही होताना आजही आहे 7/12वर, तरी पण नावाने दीक्षाभूमी हे 7/12 केलेले नाही। त्यानंतर 22/7/2015 रोजी म्हणजे काही लोकांचं आमचं म्हणणं पडलं की जर 7/12 नावाने नसेल तरी पण प्रॉपर्टी कार्डवर नावाने आहे असे जे मिसगाईड करत होते, तर ते प्रॉपर्टी कार्ड जेव्हा मी काढले 170 रुपये प्रमाणे भरून आणि हे सर्व डॉक्युमेंट मी सर्व कायदेशीर पैसे भरून घेतलेले आहे, म्हणजे मोगम असे काहीतरी व्हॉट्सअप फेसबुकवर टाकणे आणि व्हायरल करणे असे नाही। त्यानंतर जेव्हा मी ते प्रॉपर्टी कार्ड घेतलं त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये शेती दाखवलेली आहे, सर्वे नंबर प्रॉपर्टी कार्ड 1265, हे बघा शेती दाखवलेली आहे जवळपास 11 एकरमध्ये आणि पट्टेदार कोण आहे माहीत नाही, कोणाचं नाव आहे ते माहीत नाही, सर्व डॅश 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 डॅश। आणि इथे जे दाखवलेलं आहे सर्वे नंबर 232, हा सर्वे नंबर 232 हा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नावाने आहे 7/12 ऑन रेकॉर्ड म्हणजे। आणि त्याच्या बाजूला दाखवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती महाराष्ट्रामध्ये 16, परंतु नागपूरमध्ये जवळपास 12 म्हणजे 200 ते 300 समिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची। ही समिती कोणती आहे? दीक्षाभूमी समिती आहे? कोणती समिती आहे? तुम्ही एवढं नाव लिहू शकता इथं आणि ते कोपऱ्यामध्ये लिहिलेलं आहे, मालक याला केलेलं आहे आणि 99 वर्षाचा लीजवर त्याला दिलेली आहे, तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नावाने 7/12 आहे। तुम्ही ऑन रेकॉर्ड चेकअप करू शकता। 232/2 229 233 हे सर्व डॉक्युमेंट मी काढलेले आहे। म्हणजे एकीकडे जे नजुलवाले आहेत सर्वेअर सिटी सर्वे नंबर, हे लोक याला शेती दाखवतात, तहसीलदार SDO साहेब कलेक्टर साहेब हे त्याला झुडपी जंगल दाखवतात, हे प्रॉपर्टी कार्ड आहेत म्हणजे। आणि एका प्रॉपर्टी कार्डवर महाराष्ट्र शासन मालकी दाखवलं आहे, दीक्षाभूमीचं नाव नाही, 7/12वरही नाव नाही आणि प्रॉपर्टी कार्डवरही नाव नाही। आता जो फेरफार घेतलेला आहे 50/51 तहसीलदार साहेबाच्या आदेशानुसार,
फेरफारची तारीख नाही, हे ऑन रेकॉर्ड तुम्ही पूर्ण मीडियामध्ये पूर्ण ऑल महाराष्ट्राने भारतात गेलं पाहिजे, कारण हा इंटरनॅशनल लेवलचा प्रश्न आहे. गुमराह करून कोणी हे करू करतात, परंतु हे ऑनलाईन सर्व चालू असल्यामुळे हे सर्व फेरफार क्रमांक आहे. तुम्ही डिजिटल सातबारे आहे, तुम्ही आपल्या मोबाईलवर चेक करू शकता. कुणाही तलाठी, तहसीलदार, एच डी ओ, कलेक्टरकडे जाण्याची आवश्यकता नाही. पैसे भरा आणि हे डॉक्युमेंट घ्या. फेरफारची तारीख नाही, माहिती मिळाल्याची तारीख नाही, बचाव कोणत्या तारखेला घेतलं ते सुद्धा नाही, नोटीस कुणाला दिलं ते नाही, आणि 8/2/19ला तो फेरफार घेतो. कोण? तलाठी सुहास नारायणराव शिंदे, त्याच्या नावाचं स्वतः आलेलं आहे. आणि राजेश आनंदराव देटे यांनी 8/2/2019ला पास केलेलं आहे. किती मोठी शोकांतिका आहे. मी 30 वर्षे नोकरी करत आहे, सर्व्हिस अच्छे बँड वाजवून टाकलेले आहे. 1 वर्षापूर्वीच त्या कलेक्टरला अटक करून मी दिल्लीला घेऊन गेलो आहे. महाराष्ट्रातलं नाही तर भारतातलं पहिलं उदाहरण आहे. आता प्रेझेंट कलेक्टर असलेले विनय गोडाव यांना हे किती मोठं उदाहरण आहे. 157 फेरफार त्यांनी एका दिवसात करतो. तुम्ही कधी तहसीलदारला विचारलं, जाब समाजाने विचारलं आहे, एच डी ओला विचारलं आहे, कलेक्टरला विचारलं आहे, कमिशनरला विचारलं आहे कुणी जाब याचा? का जाब विचारलं नाही? आणि ऑर्डर काय करतो तो तहसीलदार? फेरफार क्रमांक 5038 राजस्व मामला क्रमांक 4 RTA 64/2018-19 16/1/2019ला तो आदेश करतो. 16/1/2019ला फेरफार घेतात. त्यांच्या बापानं पाहिलं काय कधी? एका दिवसात फेरफार, एका दिवसात ऑर्डर, एका दिवसामध्ये फेरफार मंजूर. किती मोठी शोकांतिका आहे. आणि ते दीक्षाभूमी. तुम्ही कोरोना काळामध्ये सगळं म्हणजे लोक आज आपापले जीव वाचवण्यासाठी होते. सांगतो पुन्हा ऐकायचं पहिले. हे सर्व झाल्यानंतर म्हणजे कोरोना काळामध्ये एकीकडे आमचे लोक परेशान होते आपापले जीव वाचवण्यासाठी, आणि हा तहसीलदार माणूस दीक्षाभूमीची जागा झुडपी जंगल करण्यासाठी हे करत होता. म्हणजे याला एवढा वेळ भेटला काय तो? ठीक आहे, आतापर्यंत समाजाने नाही केलं सातबारा, मान्य आहे. समाजाला माहीत नाही, त्याला कायद्याचं नॉलेज नाही, परंतु या महसूल अधिकारी, तलाठी, तहसीलदार, एच डी ओ, कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरीला यांना तर माहीत पाहिजे. इथं डायरेक्ट लिहिलं आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख अधिनियम 1971च्या कलम 3(5) त्याचं कर्तव्य होतं आहे. हे पब्लिक नोकर आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे. तुमच्या आमच्या जनतेच्या करातून पैसा घेतात, पगार घेतात. दर महिन्याला दरवर्षी हे अभिलेख लिहिले जातात. यांनी का नाही लिहिलं तिथं? आणि झुडपी जंगल दाखवतात, या इमारत पड दाखवतात. दीक्षाभूमीला इमारत पड दाखवते तो तलाठी, तहसीलदार, एच डी ओ, कलेक्टर. याचा जाब का नाही कोणी विचारलं? मी जाब विचारलेले आहे. हे बघा, तहसीलदार, एच डी ओ, कलेक्टर आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबाच्या PA जाऊन 7 दिवसापूर्वी त्यांना जाब विचारला आहे की तुम्ही जशी दीक्षाभूमीची जागा तुम्ही एका दिवसामध्ये झुडपी जंगल करू शकता, आता प्रेझेंटमध्ये 2020मध्ये तर तुम्ही दीक्षाभूमी का करू शकत नाही? तात्काळ करण्यात यावे, हे त्यांना जाब विचारलं आहे. हे फडणवीस साहेबाच्या PAची सही आहे, तहसीलदार, एच डी ओ, कलेक्टर, कमिशनरच्या सही आहे. त्याच्यानंतर आज पुन्हा मी जाऊन त्यांना जाब विचारला आहे. मी 7 दिवस झाले तुम्हाला तक्रार दिल्यानंतर तुम्ही माझ्या तक्रारीवर काय कारवाई केली आहे? आता त्यांना प्रेझेंटमध्ये मी विचारलं आहे. 48 तासामध्ये मला माहिती देण्यात यावी. आणि ऑलरेडी यांच्यावर मी पोलीस स्टेशनमध्ये SP साहेबाकडे भेटून यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सर्व आरोपीचे नाव दिले आहे, तहसीलदार, एच डी ओ, कलेक्टर, कमिशनरचे नावं दिलेले आहे. यांच्या नावासह मी रिपोर्ट केलेली आहे. SP साहेबांना माझी रिपोर्ट आता बजाज पोलीस स्टेशनला वर्ग केली आहे. तुमच्याकडे सर्व काप्या दिलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनलासुद्धा कापी दिली आहे मी वरोऱ्याच्या. आणि त्यांनी पोलीस स्टेशननेसुद्धा तुमची तक्रार आम्ही बजाज पोलीस स्टेशनला वर्ग केली आहे. त्यांनी रायटिंगमध्ये लिहून दिलं आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे जर एवढा मोठा इथं दीक्षाभूमीच्या नावाने अवैध काम चालू असताना इथला जो आमचा समाज बांधव आहे त्यांना एवढीशी माहिती नाही, कधी सातबारा पाहिला नाही, कधी प्रॉपर्टी कार्ड घेतले नाही. एक प्रॉपर्टी कार्ड ते व्हॉट्सअप, फेसबुकवर फिरत आहे. खास याचे ओरिजिनल कॉपी नसताना तिथं ओन्ली फॉर व्ह्यू म्हणून लिहिलेलं आहे, फक्त पाहण्यासाठी आहे. आणि खाली लिहिलं आहे कुठल्याही शासकीय कार्यक्रमाला कार्यालयात वापरता येत नाही, असा बोगस सातबारा फिरत आहे. अनेक वेळा मी त्यांच्यावर कमेंट केलेले आहे. तुम्हाला घ्यायचं आहे तर या प्रॉपर्टी कार्डची 170 रुपये किंमत आहे, तुम्ही पैसे भरा, याची माहिती घ्या. जेव्हा आता मी एवढे पैसे भरून मी माहिती तुम्हाला देत आहे, माझे या प्रेस मीडियाच्या माध्यमातून मागणी आहे, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेले आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्याच्यानंतर महसूलचे आमचे सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत
त्यांनीसुद्धा करोडो बौद्ध बांधवांचा विश्वासघात केलेला आहे. कारण त्याने विश्वासावर त्यांना पदाधिकारी नेमलेले आहे, त्यांनी समाजाचा विश्वासघात केलेला आहे, म्हणून त्यांच्यावरसुद्धा 420चे गुन्हे दाखल होतात. आता काही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आता काही दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मला सातबाराबद्दल माहीत नाही, तुम्ही पदाधिकारी कसे घेतले आहे. 23/10/2023 पासून तिथं उत्खनन सुरू आहे, 9 महिन्यापासून उत्खनन सुरू आहे. कोणी एकाने नागपूरच्या मंडळीनं आवाज नाही उचलला. जेव्हा मला त्या मॅडमने व्हिडिओ पाठवला, मी तिथं मुख्य येऊन 13 तारखेला व्हिडिओ व्हायरल केलं होतं तिथून दीक्षाभूमीहून. जर त्याच्यावर 24 तासामध्ये माती हटवली नाही त्या दीक्षाभूमीच्या अंदर येत आहे स्तूपामध्ये, तर मी फौजदारी गुन्हे दाखल करेल म्हणून. आणि आज त्या कंपनीच्या नावाने मी कंप्लेंट केलं आहे, वायसी कंपनी आणि बीबीजी कंपनी आणि महसूल अधिकारी 2 पदाधिकारी. मी जर चंद्रपूरहून येऊन करू शकतो तर नागपूरची मंडळी का करू शकत नाही, हा प्रश्न आहे. आणि एक 30 वर्षापासून तुम्ही पटवारी म्हणून काम करता, तुम्हाला खूप काळा अभ्यास आहे या संदर्भातला. ही माहिती तुम्हाला याच वर्षी का मिळाली? गेली 30 वर्षापर्यंत तुम्ही कुठे होता? तुम्हाला आता सांगतो की हे बघा, हे वामनराव गोडबोलेजीने पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तक सांगत आहे ना, गेली 30 वर्षापासून पटवारी मला माहिती अनुभव आहे आणि दीक्षाभूमीचा हा प्रश्न गंभीर आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे. तुम्ही 30 वर्षापर्यंत हा मुद्दा का नाही? अहो मी जेव्हा या दीक्षाभूमीच्या 7/12 हे पुस्तक जेव्हा चिंचोलीवरून घेतलं, त्यामध्ये हे जे वामनराव गोडबोलेजी आहे यांनी याचं पूर्ण पत्र लेटर सर्व याच्यामध्ये उल्लेख केला आहे. त्या दीक्षाभूमीचा नंबर 221 बटे आहे, 222 बटे आहे, हे त्यांनी जेव्हा उल्लेख केलं याच्यामध्ये, तेव्हा मी जेव्हा याचा 7/12 चेक केलं आणि रिचेक केलं, तेव्हा मी 6 महिन्यापासून यापूर्वी मी सांगितलं होतं की समाजाने पुढे यावे आणि करावे. कारण मी प्रत्येक ठिकाणी आज चंद्रपूरमध्ये सर्व महाराष्ट्रात असो भारतात असो कुठेही काही घडलं तर जेव्हा मी गुन्हे दाखल करतो तेव्हा कोर्ट मला विचारते की खोबराकडे तुम्ही हे का करता, समाज का नाही करत. ते सांगितलं आहे ना, त्याच्या हे पुस्तकामध्ये दिलेले आहे, पुस्तकामध्ये त्याने दिले आहे. मला त्यापर्यंत माहीत नव्हतं. माझ्या विकासाला हे बघा, पुन्हा मी सांगत आहे, माझ्या तिथं जे दीक्षाभूमीवर जो खोदकाम चालू आहे किंवा विकास चालू आहे, माझ्या विकासाला विरोध नाही, तेव्हाही नाही ना आजही नाही. खोदकाम चालू आहे त्यालाही विरोध नाही, तेव्हाही नाही ना आजही नाही. माझ्या समाजाला विरोध म्हणजे तिथल्या पदाधिकाऱ्याला विरोध आहे. तुम्ही दीक्षाभूमी नावानेच तुमच्या 70 वर्षात नाही तर तुम्ही 70 वर्षापासून झोपले होते काय नाही, त्याचा प्रश्न उचलला. म्हणजे मी हे जेव्हा पुस्तक वाचेन कुठे, अहो ते स्मारक समिती मी सांगलं ना, बाबासाहेब स्मारक समिती हे 100 आहेत. विरोध आहे. माझा मुद्दा मानवासाठी आहे, विकासाला नाही. विकास झाला पाहिजे, कारण जेव्हा मंदिराचे विकास होतात. तुम्ही बोलले 1 तारखेला आंदोलन आहे, आता 1 तारखेला तुम्ही तिथं चर्चा करायला चालले की आंदोलन करायला? नाही, चर्चा करत चाललो त्यांच्यासोबत. तुम्ही चर्चेसाठी जर त्यांनी समजा आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं नाही तर मग पुढची स्टेप आम्हाला घ्यावं लागेल. म्हणजे तुम्ही तयारी नसताल. हो, आणि तुम्हाला आणखी सांगतो, आमचा त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला किंवा कुठल्याही प्रकार सौंदर्यीकरण आमचा विरोध नाही, परंतु ज्या पार्किंगच्या नावावर आणि अंडरग्राऊंड प्लांटेशनच्या नावावर ती जमीन उकळून ठेवली त्याला आमचा विरोध आहे. आमचं म्हणणं असं होतं, आता तुम्ही एक म्हणाल तर तुम्हाला माहिती नाही आहे. आता एक तुम्ही म्हणता कामाला पार्किंग सौंदर्यीकरणाला विरोध नाही आहे. आता जेव्हा विकास कामं करतील तर गड्डे होते, माती निघत. आता तुमच्या विषयाला पार्किंगच्या, घर बनल्यानंतर तिथं पार्किंग ठेवायची का नाही ठेवायची हा मुद्दा आपल्या घरच्या मुद्दा झाला. एक गोष्ट सांगून राहिलो. हे बघा, पुन्हा मी एक स्पष्ट साहेब एक मिनिट स्पष्ट करून देतो. मी एक शेवटचं नाही मी नसताना त्या पार्किंगची आवश्यकता होते, कोणी मागणी केली का, कुठे अडचण गेली का समाजाला? मी आतापर्यंत कोणतेही फिरवलेलं नाही पार्किंग आणि फिरवणार नाही. मी ऑन रेकॉर्ड सांगत आहे. माझा एक शेवटचा मुद्दा आहे. नाही एक शेवटचा मुद्दा आहे. कारण मी हे घटनाक्रम सांगितलं, इतिहास सांगितलं. आता एक शेवटचा मुद्दा माझा सांगतोय. हे जे समाजाने, आता मी या सर्व मीडियाच्या माध्यमातून समाजाला आवाहन करत आहे की समाज बांधवांनी तहसीलदार, EDO, कलेक्टरकडे जाऊन एक निवेदन द्या. जसं मी निवेदन दिलं की दीक्षाभूमीच्या नावाने 7/12 करा, हे 1 नंबर. त्या एक पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या. प्रॉपर्टी कार्ड असो, 7/12 असो. अरे बाबा, तुम्ही प्रॉपर्टी कार्ड म्हणा, आम्ही 7/12 म्हणतो. 7/12 जर
तुमच्या विषय लक्षात आला, हां. तुमचा विषय संपला असेल तर आपण दुसऱ्या विषयाला हात लावू. बरोबर. तुम्ही 2 विषय घेऊन आले. नाही. एक तुमच्या 2 विषय घेऊन आले. बांधकामाचा एक विषय तुमच्या विषय घेऊन आले, नावावर नाहीये. बरोबर आहे. तो विषय संपला. आणि एक समाजाने काय करावं, झाला विषय संपला. हां बस. हो. एक तर 2019मध्ये तहसीलदार साहेबांनी त्या दीक्षाभूमीला झोडपी जंगल दाखवलं, हे चुकीचे आहे. इकडे नजुलवाले जे प्रॉपर्टी कार्ड दाखवलं त्याच्यामध्ये त्यांनी शेती दाखवलं, तुमचा मुद्दा बरोबर हे आहे. सांगितलं नाही. तुम्ही, ऐकून घ्या. शेवटचं सरांनी जे मुद्दा मांडला आहे, शेवटचं सांगत आहे. तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे. आता एक सांगा तुम्ही. शेवटचं नाही, एक सांगा ना. त्याचे धोके सांगत आहो तुम्ही मी. ऐका, माझा प्रश्न एक घ्या तुम्ही. ऐकून तर घ्या. जर समजा- त्याचे धोके सांगत आहो मी तुम्हाला. नाही, धोके जाऊ द्या. सांगितले सगळे धोके ते. आता जर समजा तुमचा हा जो 7/12चा जो प्रश्न आहे तुमच्यामध्ये जो मी एक समाजाला आवाहन केलं. हा प्रश्न तुमचा सुटला नाही तर तुम्ही कोर्टात याचिका दाखल मी करा. हा समाजापुढे पहिले प्रश्न ठेवलेला आहे. माझी तशी 7 दिवस माझी इंटिमेशन दिलं ते संपले, म्हणजे मी उद्याही कोर्टामध्ये जाऊ शकतो. परंतु मी हा प्रश्न समाजाकडे दिला की समाजाने तहसीलदार, एडीओ, कलेक्टर यांना प्रश्न विचारा. त्यांनी जर नाही केलं निवेदन द्या. त्यांनी जर नाही केलं तर समाज जर जात नसेल तर मी कोर्टामध्ये तुम्ही जाण्यास एवढं हुशार असताना समाजाकडे जायची गरजच नाही. अहो मी एकटाच सक्षम आहे ना? आहे. म्हणून समाजाला- परंतु हा प्रश्न सामाजिक असल्यामुळे चिरवण्यापेक्षा तुम्ही स्वतः एकटे मी जाणार आहे. स्वतः माझी पूर्ण भूमिका झालेली आहे तयार. तुम्ही तुमच्या चांगल्या मी जाणार समाज आहे. राहणारच. आता राहिला दुसरा, जे पार्किंग चालू आहे, तुम्ही जर आज पार्किंग जर रोखलं समजा समाजाने तर तिथे तलाव होणार आहे. उद्या जर एखादी पोरगा बारगा लहानचं जर तिथं पाहासाठी गेलं ना, एखादी मरण पावलं, आता सरांनी काय म्हटलं तुम्हाला? ते सांगत आहे ना. तुम्ही टेक्निकल व्यक्ती घ्या तुमच्या ऑक्टोबर. माझ्या त्या ऐकून घ्या, तुमच्या बोलण्याची नाही. हे असं बोलून असं म्हणजे हिंदूपर्यंतमध्ये बोलू नका. टेक्निकल व्यक्ती जर या बोलत गोष्टीवर हे असेल, नाही आहे. चुकीचं आहे. भावनिक होऊन ही बोलू नका. पार्किंग चुकीची आहे, त्याच्यानंतर तुम्ही बोलाल, आम्ही ऐकणार. माझ्या ह्या पूर्ण पत्रकार परिषद घेण्याच्या माझ्या त्याच्यामध्ये संदर्भच दिला आहे. दीक्षाभूमी नावाने 70 वर्षात का नाही, समाजाने का केलं नाही, मेमोरियल सोसायटीचा का केलं नाही, तहसीलदार, एडीओ, कलेक्टरच्या याचा अधिकार असताना यांनी का केलं नाही, जे नजुल सर्व भूमापनवाले आहेत त्यांनीसुद्धा 7/12 नावाने केलं नाही. आता तुमच्याकडे जे दाखवत आहे ते बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आहे. हो, दीक्षाभूमी आहे का? पूर्ण महाराष्ट्रात, भारतामध्ये दीक्षाभूमी नावाने फेमस आहे. स्मारक समिती म्हणून फेमस आहे का? आता एकच मुद्दा बोला तुम्ही. म्हणजे काय लावलं आहे तुम्ही? त्यात पार्किंगचा मुद्दा मला टाकू नका. नाही, ते कन्फ्यूज करत आहेत मी ना. क्लिअर करतो. स्मारक समिती मी आता सांगितलं इथं 100 आहेत. आताच तुमच्या स्मारक समिती अंबाझरीचं ते बाबासाहेबांचं स्मारक उद्ध्वस्त केलेलं आहे. मी स्वतः त्यांच्यावर मंत्र्यासह गुन्हे दाखल केलेले आहे. बरोबर आहे का? पार्किंग म्हणून मला सौंदर्यीकरण करत आहे, त्याच्यामध्ये मी हे सर्व बोलतो, हे सर्व डॉक्युमेंटली बोलत आहे. आणि जर त्या मॅडमनं आता एक प्रश्न केला होता की 7/12 बंद झाला. 7/12 बंद झाला तर 2020मध्ये तहसीलदारांनी 7/12 नाव कसा काय चढवलं आहे? तर मी प्रश्न केला आहे का त्यांना? बंद झालेला नाही, पटवाडीकडे आहे. आणि 2017मध्ये भूमापन अधिकारी त्याला शेती दाखवतो, दीक्षाभूमीला शेती दाखवतो ऑन रेकॉर्ड. हा काय प्रकार आहे? तुम्ही फेरफार काय नाही केलं 70 वर्षापासून? समितीने अरे बाबा, येण्याचा फरक आणि याचा फरक वेगळा आहे. मी तलाठी आहे, तुम्ही तलाठी नाही आहे. मग हे सर्व शेती लिहिलं आहे. आणि मी माझ्या फेसबुक, व्हॉट्सअपवर आवाहन केलेलं आहे तहसीलदार, एडीओ, कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरीना की तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर का देत नाही. नंतर येणे होते जमीन अहो, तो येणे नाही आहे ना, हे नाही आहे ना. मग त्यांनी कसं दाखवलं? शेती दाखवलं आहे ना. आणि शेती कोणाची दाखवलं आहे? हे बघा, पंजाबराव देशमुख कृषी पडलेला नाही आहे, तो डेव्हलपमेंट झाला नाही. हां, बरं. दुसरी गोष्ट, मी आता हे पत्रकार परिषद घेऊन हे पूर्ण याच्यात केल्यानंतर जरी समाजाने जर याच्यावर दखल घेतली नाही तर मी स्वतः कोर्टामध्ये जाणार आम्ही सोबत आहे आणि त्याच्यावर करणार आहे. नागपूरचे लोकं मूर्ख आहेत असं म्हणत नाही. नाही, मी मूर्ख कोणाला म्हणत नाही. हुशार आहे नागपूरची संबंध मंडळी. नाही, माहिती झालं नाही. मी कोणाला म्हणत नाही. नाही, डिटेलमध्ये कोणी गेलं नाही, सर्वांना माहिती आहे. परफेक्ट मांडा की तुम्हाला या विषयाची संबंधित खोब्रागडे साहेब असल्यामुळे खोब्रागडे साहेब, या विषयाची खोब्रागडे संबंधित असल्यामुळे त्यांनी ती माहिती घेतली. आम्ही त्या विषयाची अभ्यासात असल्यामुळे आम्हाला माहिती नाही. आम्ही त्याला पडलो नाही. ते पडले, त्यांना माहीत झालं, ते विषयात मुळशी होते. साहेब, एकंदरीतच आजची झालेली तुमची पत्रकार परिषद ही जी आहे हे दीक्षाभूमीच्या विकासाच्या विरोधात आहे की समर्थनार्थ आहे? या नाही, प्रश्नाचं उत्तर. माझं विकासाच्या समर्थात आहे. त्याच्यात माझ्या नाही. विकासाच्या परंतु समर्थात जे आहे. कामं त्या ठिकाणी होत आहेत हे काही कारण कामाच्या छोट्या विरोधात जेव्हा आहे. मंदिराचे विकास होते काही कामाच्या विरोधात आहे त्या तर ठिकाणी. दीक्षाभूमीचा सुद्धा विकास झाला पाहिजे.